कल्याण में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जयंती मनाने के लिए पुलिस की पहल पर एक बैठक आयोजित की गई। पुलिस उपायुक्त तुलसी ढेंडे ने सोशल मीडिया पर पोस्ट फॉरवर्ड न करने की अपील की। कल्याण में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जयंती के अवसर पर शांति बनाए रखने के उद्देश्य से एक बैठक का आयोजन किया गया। यह बैठक शनि मंगल कार्यालय में संपन्न हुई, जिसमें नागरिकों के साथ प्रशासनिक अधिकारी भी उपस्थित थे। पुलिस प्रशासन ने यह सुनिश्चित किया है कि डॉक्टर बाबा साहब जयंती के दिन किसी भी नागरिक को कोई असुविधा न हो। आयोजन से जुड़े सभी जिम्मेदार लोगों को उनके कार्य स्पष्ट रूप से बता दिए गए हैं। साथ ही पिछले वर्ष जयंती समारोह में महत्वपूर्ण योगदान देने वाले नागरिकों को सम्मानित भी किया गया। आज अशी बैठक पार पडली, नेमका काय उद्देश होता आणि या बैठकीमध्ये काय सूचना मिळाल्या? आज कल्याण डोंबिवली परिमंडळाच्या अनुषंगाने येणाऱ्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने ही आढावा बैठक आज या ठिकाणी पार पडली। या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमधून सर्व नागरिक, त्याचबरोबर प्रशासकीय विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी आज उपस्थित होते आणि एक ही समन्वय बैठक होती, ज्या माध्यमातून येणाऱ्या जयंतीच्या वेळेस कोणकोणत्या सोयीसुविधा लोकांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्याबद्दल प्रशासनाची कशी तयारी झालेली आहे या संदर्भाने ही समन्वय बैठक होती। या ठिकाणी काही लोकांच्या सूचना आलेल्या आहेत आणि त्यामध्ये संबंधित विभागाने कोणकोणते कामकाज करावे या पुढल्या 8 ते 10 त्या अनुषंगाने आज पूर्णमध्ये चर्चा झालेली आहे आणि तिथे चांगल्या प्रकारे या ठिकाणी चर्चा झाली। त्याचप्रमाणे ज्या मंडळांनी आणि ज्या व्यक्तींनी हा मागच्या वर्षी जयंती उत्सवामध्ये पोलिसांना सहकार्य केलं होतं आणि अतिशय उत्साहपणे हा शांततामय मार्गामध्ये हा सर्व उत्साह साजरा झाला होता, त्या सर्वांसुद्धा या ठिकाणी आता आम्ही पारितोषिक देऊन त्यांचं अभिनंदन करत आहोत, जेणेकरून येणारा जो उत्सव आहे तो अतिशय शांततामय मार्गातनं आणि सगळ्यांना सहकार्य होईल अशा मार्गातून साजरा करण्यात येईल अशा प्रकारची आज बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। मोबाईल निश्चितपणे आपण जे पाहत असाल की आजकाल जे काही सोशल मीडिया माध्यमातून ज्या काही पोस्ट व्हायरल होतात, त्या पोस्ट व्हायरल होत असताना आपणही त्या कळत नकळत फॉरवर्ड करत असतो आणि त्या आल्या कुठून कशा प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचल्या याचं कोणतंही व्हेरिफिकेशन हे आपल्या स्तरावरती होत नाही आणि अशा एखाद्या पोस्टमधून त्या ठिकाणी सामाजिक सुव्यवस्था असेल त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न तयार होतो। त्याच्यामुळं या बैठकीच्या अनुषंगाने पण सर्वांना ते आवाहन करण्यात आलं की अशा कोणत्याही पोस्ट असतील सोशल मीडिया माध्यमातून त्या अशा फॉरवर्ड करू नका, जेणेकरून आपल्या इथे काही शांतता भंग होईल। धन्यवाद सर, नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे। काही ठिकाणी लाईट नाही किंवा धुण्याचं व्यवस्था नाही, अनेक ठिकाणी पुतळे धुतले जात नाही अशी नाराजगी व्यक्त केली आहे। नेमका आज आपण काय सूचना करणार आहात? अधिकाऱ्यांनी कशा प्रकारचे उपाय? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज पोलीस विभागामार्फत आढावा बैठक घेतली होती। या आढावा बैठकीमध्ये काही नागरिकांनी गेल्या वर्षी काही सुविधा त्यांना मिळाल्या नाही असे त्यांनी सूचना केल्या होत्या, परंतु यावर्षी त्यांनी ज्या काही सूचना मांडल्या असतील, स्वच्छता असेल, पुतळ्यांची स्वच्छता असेल, सार्वजनिक दिवाबत्ती असेल, झाडांच्या फांद्या ट्रिम करणं असेल किंवा रस्त्यावरचं अतिक्रमण असेल किंवा आरोग्यसेवा पुरवणं असेल, ही सर्व व्यवस्था महानगरपालिकेमार्फत केली जाईल।